इन्व्हेस्टमेंट म्हटलं की अनेकांना वाटतं की पैसे गुंतवण्यासाठी लाखो रुपये लागतात, पण खरं म्हणजे मोठी कमाई ही नेहमी छोट्या सुरुवातीपासूनच सुरू होते. आणि आजच्या काळात तुम्ही फक्त 100 रुपयांपासूनही गुंतवणूक सुरू करू शकता. पण ते कसं, कुठे आणि त्यासाठी काय काय प्रोसेस करावी लागते हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय .com महाराष्ट्र. सर्वात पहिलं तर इन्व्हेस्टमेंटसाठी दोन पर्याय सगळीकडे वापरले जातात, ते म्हणजे म्युच्युअल फंड आणि SIP. आता इथे एक प्रश्न अनेकांना पडतो, म्युच्युअल फंड आणि SIP हे दोन्ही एकच आहेत का? तर नाही, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत पण एकमेकांशी जोडलेल्या आहेत. पण हे कसं, ते सोप्या भाषेत समजून घेऊ. तर म्युच्युअल फंड म्हणजे एक अशी योजना जिथे अनेक लोकांचे पैसे एकत्र जमा केले जातात. मग त्या पैशांची गुंतवणूक तज्ञ लोक शेअर मार्केट, बॉन्ड्स आणि इतर ठिकाणी करतात. म्हणजे तुम्हाला स्वतः प्रत्येक शेअर निवडायची गरज नसते. आता ही गुंतवणूक करण्याची एक पद्धत आहे, ती अशी की तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम जसं की 100 रुपये, 500 किंवा 1000 रुपये त्या म्युच्युअल फंड मध्ये टाकता येतात. म्हणजेच म्युच्युअल फंड हा इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे आणि SIP ही त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये पैसे टाकण्याची पद्धत आहे. थोडक्यात काय, तर SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता SIP ची सर्वात मोठी खास गोष्ट म्हणजे मार्केट वर गेलं किंवा खाली आलं तरी तुमची गुंतवणूक नियमित सुरू राहते. त्यामुळे दीर्घकाळात चांगला सरासरी रिटर्न मिळण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर MIP त्याचबरोबर MIP सुरू करण्यासाठी काय लागतं हे आता बघूयात. सर्वात प्रथम तुमचं बँक अकाउंट, पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्रोव, झेरोधा, पेमेंट मनी किंवा बँकेच्या ऑफिशियल ॲपवर अकाउंट तयार करून KYC म्हणजे नो युअर कस्टमर प्रोसेस करून करावी लागते. KYC पूर्ण झाल्यावर म्युच्युअल फंड सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही फक्त 100 रुपयांपासून SIP सुरू करू शकता. सुरुवातीला इंडेक्स फंड किंवा लार्ज कॅप फंड सारखे तुलनेने स्थिर पर्याय निवडणं योग्य मानलं जातं. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, गुंतवणूक म्हणजे जुगार नाही आणि एका रात्रीत श्रीमंत होण्याचा शॉर्टकटही नाही. सोशल मीडियावर दिसणाऱ्या पैसे डबल अशा फसव्या गोष्टींपासून दूर राहा. योग्य माहिती घ्या, संयम ठेवा आणि दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा. कारण आजची छोटी SIP उद्याचं मोठं आर्थिक सुरक्षित भविष्य बनू शकते. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण SIP आणि म्युच्युअल फंड यातील फरक समजून घेतला. त्याचबरोबर SIP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी काय काय आवश्यक आहे, कमी पैशात कशी गुंतवणूक करता येते आणि अधिक पैसे कसे मिळवता येतात हे जाणून घेतलं. आता यानंतर तुम्हाला म्युच्युअल फंड विषयी सगळी काही A to Z माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.